आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथाय तुटला विश्वाचा दोरा येर वाऊगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होते पाठ मोरे। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री चोखोबाराय यांचा मृत्यूसार प्रकरण पटून देणारा सेवेकरता निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या चोखोबारायांचा आहे। या अभंगाद्वारे चोखोबाराय नमूद करतात ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी जगातली सर्व प्रयत्न असफल ठरत असतात। भाग असतो काही काही लोकांचा म्हणण्याचा माझ्याकडे पैसे भरपूर आहेत। काय होते काका पैसे असल्यावर का मरण येत नाही? मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित राहील काही तो कामाने दाई अमात मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित राहील मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई। काही चालत नाही तिथं। मी अमक्या अमक्या प्रांताचा राजा आहे तुलाही मारावं लागेल एके दिवशी। काय चालतंय तिथं? आयुष्याची माळ तुटली की कामच संपलं। तुटला आयुष्याचा दोरा येर वाऊगा पसारा घरातली लोक टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे। पत्नी असेल मुलं असतील इष्टमित्र सोयरे सज्जन सख्या असतील हे मशानात नेते तन भडाग्नी नावाचा अग्नी देते आणि पेटीलं की सगळे घरी येते। अवघे सुखाचे सांगाती जोपर्यंत त्यानं कमवलेली संपत्ती ते खाण्यासाठी सगळे सुखाचे सांगते कोणी कामा नये अंती जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी अंत हे काळीचे नाही कोणी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी अंत हे काळीचे नाही कोणी शेवटच्या टप्प्यात कोणी नाही। जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी। चोखा मने फजित खोर माझे माझे मनती घर। महाराज शेवटच्या कडव्यात फार सडकून बोलले। घर बांधू नका असं म्हटले नाही। नका त्याजू रांडा पोरे सुखे बांधा माड्या घरे। 10 मजली घर बांधा पण आपलं म्हणून बांधायचंच नाही राहत। एक जण म्हणला 5 कोटीचं मग घरे पोरं तुला छताव जाणार नाहीत सुंबळ्या। विठाला विठाला माझं म्हणत असेल तर त्याला फजितखोर म्हणले। माझे माझे मनती घर चोखा मने फजितखोर माझे माझे मनती घर। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ
झालं कीर्तन. विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने आजचा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम स्वर्गीय सुरेशराव विश्वनाथराव रक्ते हे विश्वात्म्यात विलीन झाले. त्यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम गिरीश सुरेशराव रक्ते यांनी आपवडिलांच्या स्मरणानिमित्त, आठवणीनिमित्त, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, दिशा दाखवली, मार्ग दाखवला, या इंटरनेट जगात जगण्याची दिशा दाखवली, कर्तव्याचं मायेचं पांघरून घातलं, ती व्यक्ती आतल्यातून निघून गेली. आपण तर त्यांना पुन्हा आणू शकत नाहीत, पण त्यांच्या निमित्त नामस्मरण, भजन, 4 पात्र उठावी, 2 घास आपल्या घरून कोणीतरी जेवून जावं, अशा उद्देशानं गिरीशजी रक्ते यांनी आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ कार्यक्रम ठेवला. गिरीशजींना कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला. तळमळीनं 2-2.5 महिन्यापासून परमेश्वर काकाल माझ्याकडं सारखं पाठवित होते, बघा तारीख, बघा तारीख. मलाही देण्याचा योग आला. ही श्रद्धा त्यांची मस्त छान ठिकाणी. एखाद्या मधात ठेवलं असतं तर आपण एवढे गरमीला बसलो नसतो काका. वातावरण मोकळं आहे, पण हवा वगैरे छान आहे. छान ठिकाणी कार्यक्रम ठेवला गिरीशजींनी. त्यांना पुनश्च धन्यवाद. छान मंडप, साऊंड सिस्टीम आदी करून गोड भजनी मंडळी अगदी करावा असा उल्हासानं कार्यक्रम केला. गुरुजीचंही श्राद्ध करायचं होतं, गाडेकर गुरुजीचं, पण माझ्याकडे तारीख नव्हती. विठाला विठाला. तुटला आयुष्याचा दोरा, हीर वाहुगा पसारा. आयुष्याची माल ज्या दिवशी तुटत असते त्या दिवशी त्यानं काहीच सांगायचं नाही, माझ्याकडे इतके कोटी रुपये आहेत, किंवा माझं बाहुबळ इतकं मोठं आहे, माझा ही आमकी सत्ता आहे, माझं एवढं वजन आहे, ते काही सांगायचं नाही. एक म्हणे उतरेश्वर बुवा, आमच्या घराण्यामध्ये 100-200 पाहुणे डॉक्टर येतं. एका माणसाचं मत होतं, आमच्या पाहुण्या रावण्यामध्ये 100-200 डॉक्टर येतं. तर अशोक दादा, डॉक्टर हे माणसाला वाचू शकत नाही. डॉक्टर हे आजारी माणसांना औषध देऊन त्याची व्याधी दूर करू शकतो, त्याचं दुखणं दूर करू शकतो. पप्पा, आयुष्य द्यायची का ताकद डॉक्टरमध्ये नाही. आयुष्य वाढवायची ताकद जर डॉक्टरमध्ये असती तर माणसं न मरण्याचे इंजेक्शन डॉक्टरने स्वतःलाच घेतले असते. वैद्यवाचा वीती जीवा कोण ध्याते देवा, वरी कोण ध्याती देवा, तरी कोण ध्याती देवा. वैद्यवाचा वीती जीवा तरी कोण ध्याते देवा, तरी कोण ध्याते देवा, तरी कोण ध्याते देवा. वैद्य वाचविती जीवा, इथं शब्द आपण दुसरा वापरू. डॉक्टर वाचविती जीवा, तरी कोण ध्याती देवा. डॉक्टरनी जर माणसांना वाचविलं असतं तर पंढरपुरातल्या मालकाच्या पाया पडायची काय गरज होती, गोंदेश्वराच्या पाया पडायची काय गरज होती. आपण डॉक्टर वाईट हे असं म्हणत नाही, अद्याप नाही, पण माणसं वाचवायचं औषध मात्र डॉक्टरकडे नाही. दाढ दुखत असेल, दुखणं थांबण्याची गोळी देईल. कान दुखत असेल, थांबण्याची गोळी देईल. पोट दुखत असेल, ते वेदना शमन करील, पण आयुष्य वाढवायची ताकद मात्र डॉक्टरकडे नाही. मग एवढी डॉक्टर तुझ्या पाहुण्यावर नेत तेही कामी करणं येणार नाहीत, काहीच नाही. हे सगळा पसारा असतो. एक म्हणे माझ्याकडे 1200 कोटीची प्रॉपर्टी, मग काय करशील? मी यमाला विकत घेईल. नालायकेच का काय? यमाला रावणानं विकत घेतलं नाही, तू काय 1200 कोटीची घेणार आहे? त्याचं अख्खं गाव सोन्याचं होतं. सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय गाडा राक्षसाचा, पाषाण परीस भूमिजा बुनंद. ही जमीन सोन्याची आहे, त्याच्या नगरीतले जेवढे दगड आहेत तेवढे परिच्छेद ते नाही घेऊ शकत. 80 सहस्र सुंदरा कामिनी, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू. इलेक्शनला भरायला पडत नव्हता. त्याच्या एका प्रधानानं जांभळी दिल्याच्या नंतर यमाची दात खिळी बसत होती, तरी मरण नाही थांबलं.
पंढरपुरातल्या मालकानं यमाला पाठिलं आणि रावण दुपारा आपटू आपटू हाणला. मग एवढी मोठी श्रीमंती तो मरण थांबू शकत नाही. हे मुठभर पैशावाल्यानं कशाला शेपटी हलवायच्या शेपुडेवानी. विठाला विठाला आयुष्याची ठरलेली मर्यादा आहे. आपण बॉन्ड घेऊन आलोत, कपाळावर आयुष्य लिहिलेलं आहे ते आपल्याला कळत नाही, ते कळतं यमाला. आता ATM निघलेत ना पैसे काय, मशीनमध्ये ते कार्ड घातलं, आकडा टाकला, पण आकडा 1000 रुपये शिल्लकाचा पडला. 10,000चा आकडा टाकला आणि पैसे 90,000 होते. ATM फेकून दिलं. ज्याचं खाते पुस्तक आहे त्याला माहीत नाही खात्यावर पैसे आहेत, पण मशीन सांगते इतकेच पैसे आहेत. मशीनला कळतंय, तिला बोलता येत नाही, निर्जीव आहे ती, पण तिला कळतंय तुझ्या खात्यावर एवढेच पैसे आहेत. तसे आपल्या खात्यावर किती आयुष्य आहे हे दक्षिणेच्या मालकाला कळते. दक्षिणेचा मालक म्हणजे यम. यमाला सगळं माहिती आहे. आयुष्य सरलं रे सरलं की कोणाला थांबता येत नाही. ज्यानं तुम्हाला सांभाळण्यासाठी अवतार घेतलाय त्या जगाच्या मालकाला सुद्धा जावं लागतं. क्या बात है? आले अवतार येते पामर जीव की येते पामर जीव येथे उरो नाही आले अवतार येथे उरो नाही आले अवतार येते पामर जीव घेते येते पामर जीव ज्याने सृष्टी सांभाळण्यासाठी अवतार घेतला त्या लोकांना जावं लागते. तुमची आमची काय कथा. किती मोठी लोक जातात बघा. एक जण म्हणला मी खूप विद्वान आहे, खूप विद्वान आहे, खूप विद्वान आहे. असशील विद्वान तू, तरी पण तुला जावं लागेल. एक जण म्हणला भजन करणाऱ्याच्या गावाला उतरेश्वर बुवा यम जात नाही. भजन करता करता किती मेले सांगायचं का तुम्हाला. काही कीर्तन करता करता पोरांना उठवाच नाही एकदा चोपदार. हे उठवा, हे उठवा, ते लांब लांब बसवता यायला जार तिकडं पाठीमागं. हे वळवळ करायला शिदड जा तिकडं. उठा उठा उठवाच त्याला. उठतच बसतच नाहीत ते नीट. द्या तिकडं मागं काढून त्याला. त्याचा दोष नाही तो. प्रमाण म्हणलं असतं पण नको, जरा जवळचं गाव आहे. विठाला विठाला मी विद्वान आहे म्हणे, मला ग्रंथ पाठ आहेत, शास्त्र पाठ आहेत, पुराण पाठ आहेत, मी रात्रंदिवस भजन करतो. मग काय मरणार आहेस तू. नका जाऊ तया गावा नामधारकाची शिवा. भजन करणाऱ्याच्या गावाला यमाला जाऊ नका असं पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, पण भजन करणारे मारू नका असं नाही सांगितलं. मरावंच लागेल. फक्त भजन करणे म्हणजे चांगलं बोलणे, भजन करणे म्हणजे दुसऱ्याला न फसवणे, भजन करणे म्हणजे खोटं न बोलणे, भजन करणे म्हणजे लबाडी न करणे, त्याचं भजन आहे. रात्रंदिवस भजन करायला आहे आणि टवाळ्या करायला. चट भजन मातीत गेलं. विठाला विठाला तुम्हाला एक सांगू का. बऱ्याच लोकांना वाटते पंढरपूरची वारी केली म्हणजे पंढरपुरातला मालक मला भजने म्हणील. मी काशीला पायी पायी गेलो, पंढरपूरला पायी पायी गेलो, आळंदीला पायी पायी गेलो, याच्यामुळं मला देव मला भजने म्हणील. नाही नाही नाही. चांगलं वागणारी माणसं भजन करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असते. हो, सावता महाराज पंढरपूरला गेलेत नाही, पंढरपुरातला मालक त्याला भेटी करता आला. निष्ठेनं शेती केली, निष्ठेनं. कधी कधी परमार्थ घरी बसल्या बसल्या करता येतोय. जो मुलगा आईवडिलाची सेवा चांगली करतो का, हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. हो, आणि रात्रंदिवस जर भजन करीत असल आणि मायबापाला नीट बोलत नसल तर ती हरामखोर अवलाद आपल्यात आली समजायचं. विठाला विठाला यायला लय नाद असतो उपास धरायचा. लय ही सोसायटी उपास धरीन, काही करीन. तुम्हाला एक सांगू का, मालकाला टायमाला जी बाई जेवायला देते का तिला मी पतिव्रता म्हणतो. सगळे गाथे पाठ आहेत. आणि नवऱ्याला चहा करा म्हणलं प्यालतान सकाळी, ही ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडत. उगळ्या शपथ मी खोटं बोलत नाही. महाराष्ट्र फिरायलो मी काय गांजा ओढून फिरायलो का दादा. हा,
3000 कितीतरी 49 का काय गाव किल्ली फिरलीत मी महाराष्ट्रात. हा येडा थोडाच एकदा गेलेलं गाव सांगतोय मी. एकदा तुमचं गाव तर मला वाटतं 19 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. तेव्हा बारीकसा खेळ होता आमचा. एवढं एवढं दुकान होतं कटाडबीचं. तेव्हा ते गिरीमामा काहीतरी बाबा सप्ताह करायचे तुमची. म्हणजे सप्ताह म्हणजे ते पुढारी असायचे सप्त्यात जरा कार्यकर्ते असायचे. तेव्हा येत होतो मी. 19 वर्षापूर्वी तुमचं गाव लिहिले, पुन्हा नाही लिहिलं. मग एवढी गावं फिरली. जी बाई मालकाची सेवा करती त्या बाईला पंढरपुरातला मालक मानतोय. अभंग म्हणीत असेल, शास्त्र वाचित असेल, पुराण पाठ करीत असेल, यात्रेला जात असेल आणि नवऱ्याला जर नीट बोलत नसेल तर बापा बापा हे कामाचीच नाही, ती गावाला सुद्धा घातक असते असं शास्त्र सांगते. आणि जी मालकाला नीट जीव घालती का तिची देवा वारी सत्ता, तिची देवा वारी सत्ता, तिची देवा वरी सत्ता तिची देवा. तू कामाने पतिव्रता, तू कामाने पतिव्रता, तिची देवा वारी सत्ता, तिची देवा वारी सत्ता. तू कामाने पतिव्रता, तू कामाने पतिव्रता, तिची देवा वरी सत्ता तिची देवा वारी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मालकाला वेळेला जीव घालणाऱ्या बाईची ताकद देवावर सत्ता असते. देवावर देव तिचं सांगितलं ते ऐकतो. हो, मालकाची सेवा करणारी. ज्याचे आईवडील जिवंत आहेत त्याने एकाही देवाला नाही गेलं तरी चालतंय. सकाळ संध्याकाळ आपल्या आईवडिलाचं दर्शन घ्यायचं. सगळे देव त्याला घरी भेटते. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. तुका म्हणे माय बापे आणि अवघी देवाचीच रूपे. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. देऊतले मालक सांगते. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. माय बाप म्हणजे प्रत्यक्ष देव आहे. माय बाप केवळ काशी माया बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी. तेने न जावे तीर्थासी, 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 तेने न जावे. हो माया बाप मला काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माया बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी. आई वडील पंढरपूर आहेत आणि आई वडील काशी आहेत. तेने न जावे तीर्थाशी. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई या लोकांची वाक्य आहेत. आई वडिलासारखं दैवत कुठलं नाही. गिरीश रक्तेंनी आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण केलं. महाराज या लोक जे आशीर्वाद देत असते ते दुसरा आशीर्वाद कोणी देत नसते. मायबाप आशीर्वाद ठेवून जात असते आणि ज्याच्या मायबापाने आशीर्वाद ठेवला त्याची संपत्ती टिकत असते. लक्षात ठेवा. हो,
मायबापांना नुसता काही गोष्टी पुरता जर मायबापाचा वापर करायचा असेल तर तो रावणापेक्षाही पलीकडचा रावण समजायचा. सगळ्यात मोठं दैवत आई वडील आहे. असो, राहिला मृत्यूचा विषय, आयुष्याचा दोरा तुटतो. हा तुटतच असतो, मोठाल्या लोकांचा तुटतो. पारमार्थिक क्षेत्रामध्ये काही लोक म्हणतात मयाशिवाय हरिपाठ होत नाही, तू उद्या मरणं, भजन बंद होतं का पाय? कसं शक्य? याच्या मागं उतरे शिरवा किती मेलेत आतापर्यंत, भजन बंद झालं का? कीर्तनकार मेले, भागवतकार मेले, रामायणकार मेले, प्रवचनकार मेले, मोठमोठाले अभ्यासू मेले ना, आजही भजन चालूच आहे ना. आपल्यामुळं कधी काही काही बायका पण म्हणतात सुनाला, मी येतो रकत तुमचं बरं आहे, तू उद्या मर, त्या गावरान तुपात खात्यात, उलट तू त्याला खाऊ देईनस. असं काहीच नसतं. मायामुळं आमकं राहतंय, तमक्यामुळं राहतंय, असा काही प्रश्न नाही, काही प्रश्न नाही. हे सगळं जगाच्या मालकाने सृष्टी रचलेली गोड 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 गोड, फक्त आपण काम नीट करत राहावं. त्याच्यासारखा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. चांगलं बोलणे, चांगलं वागणे, दुसऱ्याला चांगलं शिकवणे, याच्यासारखा परमार्थ दुसरा कुठलाच नाही, काहीच. काही लोकांना वाटतं मी भजन करतो, मी ज्ञानेश्वरी वाचतो, मी पोथी वाचतो, मी पुराण वाचतो, मी वारीला जातो. आपण किती बरोबरीचे आहेत पुढच्या लोकांच्या बघा. संताजी महाराज जगनाडे नावाचे एक संत होऊन गेले. ते समाजानं तेली समाजात जन्माला आलते. साधूला जातीचा काही संबंध नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेदशास्त्री. साधूला जात नाही. याती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पड़ी रहे न दो म्यान, कबीरा पड़ी रहे न दो म्यान. याती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. साधूची जात विचारायची नाही, त्याचं ज्ञान विचारायचं. मोल करो तलवार का, ही तलवार जर डबरोट्यावर घातली तर डबरोट्या येतात, गारी गारी येते. पण ती जर युद्धात वापरली, रात्री चोरा आल्या वापरली, तर संपत्ती थांबती. इतकी तलवारीची किंमत आहे. तिची काही बाकीच्या गोष्टीत मोजता येत नसती. साधूला जात नाही. हो, तेली समाजात जन्माला आलेला महात्मा, निष्ठावंत वारकरी तुकोबारायच्या सानिध्यात खूप मोठा परमार्थ केला. त्यांचा व्यवसाय होता तेल काढणे. हरिका नाम पेटका धंदा न करे व मूर्खांदा. माणसाने पोटासाठी काम केलं पाहिजे, शेवटच्या श्वासापर्यंत काम करत जा. आपण काम करण्यासाठी आलोत आणि ज्या कुळात जन्माला आलोत त्या कुळाचा कुलाचार सांभाळला पाहिजे, म्हणजे देवाचं मिळेल त्या वेळात भजन. मी तर नेहमी सांगत असतो, काम बंद करून जर कोणी भजन करीत असेल तो येडा आहे. कॅनला आपल्याकडनं सुद्या, इरीला पाणी भरपूर आहे, लाईन 4च घंटे, आणि त्या 4 घंट्यात भागवत चालू आहे किंवा बाळू महाराजाचं कीर्तन चालू आहे. त्या 4 तासाच्या नंतर पुन्हा उद्या 4 घंटे लाईट येणार आहे. तर त्या लाईटच्या टायमात जर ऊसाला पाणी देणे, गव्हाला पाणी देणे, कापसाला पाणी देणे, तुरीला पाणी देणे, सोयाबीनला पाणी देणे, काय पिकाला पाणी, केळीला पाणी देणे, हे पाणी बंद करून जर कीर्तनात बसत असेल तर तो नालायक आहे. विठाला विठाला. त्याचं इति कर्तव्य आहे. तो शेतकरी आहे ना, त्याचं भजन आहे शेती करणं. भजन आहे. एका माणसाला जर 10 क्विंटल गहू लागत असतील आणि तो 100 क्विंटल गहू जर तयार करीत असेल तर 90 क्विंटल गहू त्याच्यामुळे आपल्याला खायला भेटते. तो हजारो कीर्तनकाराच्या बरोबरीचा आहे. कीर्तनकारांनाही बजबज करायचं नाही. दारे धरताना कीर्तनाला येईन नालाय का, त्यानं दारे बंद करून कीर्तनात आल्यावर मग सप्त्यात गहू कशाचे, गौऱ्या खाच्या का? त्याला दारे धरावंच लागतील ना. ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या कामात व्यवस्थित राहिलं की सगळ्या गोष्टी पावत असतात. हो, आमच्या घरचे म्हणले मला हरिपाठ हे पाठ करायचा, तर मी म्हणलं काय नको पाठ करू, मला टाईमला डबा देत जाईन, मग धोत्र ढोळे शिपीत धुत जाय. कीर्तन केलेलं अर्ध पुण्य तुला आपण मग ते भेटते, तू काय लय ताण घेत जाऊ नको. हो, काही काही बायलंय अवघड, त्याला सरकी लावायला ठुत्यानं ह्या सावळ्यात जात्यान. नाही म्हणलं जिजी त्याला नाही आणलं, नाही त्याला इकडं करमतच नाही, त्याच्याशिवाय सरकी लावताच येत नाही, ते सगळी तूट फूट सगळी लावतात. वा, तुकाराम महाराजाची चुलतीचेच तू. हो, तू तिकडं. बरं आहे, छान. आणि तिथून विचारी ती खाल्ला गाडा बांध खेचला की नाही. अरे बापरे, चुडेली ना ही. हो, आमच्या घरचे म्हणले मला बी म्हणलं मुकाट्या बस जाय तू आपलं, धोत जाय मग कपडे गिपडे काय, पाकिटं तर तुलाच येतं, मी तर पाकिटं घरीन खाला बाहेर आहे.
काय ताण आहे. आणि अर्ध पुण्य तर फुकटच भेटतं ना बाईला. कोण्या शहाण्या बाईनं एकच काम करायचं, नवऱ्याला परमार्थात व्हायचं. त्यानं केलेलं परमार्थ हिला अर्धा भेटतो. हो, त्यानं केलेलं पाप त्यालाच फेडायचंय. पाप नसतं बायकोला, पुण्य अर्ध बायकोला येते आणि पाप नवऱ्यालाच राहते. आणि बाईनं केलेलं सगळं पुण्य तिलाच राहते आणि तिनं केलेलं पाप अर्ध नवऱ्याला जाते. म्हणून शहाण्या बाईला बी तिला परमार्थात न धाडता आपण परमार्थात गेलं पाहिजे. विठ्ठला